पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर विधान भवनात मुख्यमंत्र्यांचा बाईकवरून प्रवास, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आणि सुनेत्रांचा ईव्हीमधून प्रवास, तर टीका करणाऱ्या विरोधकांनी प्रगल्भ होण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचाही बसनं प्रवास, पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी, 6 महिन्यात मार्ग पूर्ण होण्याचा गडकरींना विश्वास. विधान परिषदेत बिनविरोध निवडून आलेल्या 10 आमदारांचा शपथविधी, भाजपचे 6, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि मवियाच्या एका आमदाराची शपथ. राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर भाजपचे आरोप, 22 वर्षात 54 परदेश दौऱ्यावर 60 कोटींचा खर्च, राहुल गांधींना कुणाचं फंडिंग, भाजपच्या संबित पात्रांचा सवाल. व्ही.डी. सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री, केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या 10 दिवसानंतर काँग्रेसकडून व्ही.डी. सतीशन यांच्या नावाची घोषणा. पुण्यातील उषा किरण रुग्णालयात बॉम्ब आढळल्यानं खळबळ, पोलिसांकडून नियंत्रित स्फोट करत वस्तू निकामी, तर पुण्यात आढळलेली वस्तू बॉम्ब असल्याची मुख्यमंत्र्यांकडून पुष्टी, घातपाताचाही संशय व्यक्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.